माय बापू सेवेकरता निवडलेला अभंग ऐका ना, भक्तीचे महान आचार्य नामदेव महाराजांचा उपदेशपर प्रकरणातील अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी निवडलेला आहे. मायबाप, या अभंगाचं माझ्या पाठीमागे तुम्ही कथन करायचं आहे. मोठ्या आवाजात भारुडात त्या ठिकाणी गाणारी मंडळी आहे. ऐका ना, शेवटची पाळी म्हणा, शेवटची पाळी, एक मनुष्य जन्म, एक मनुष्य जन्म, चुकलिया वर्म, चुकलिया वर्म, फेरा पडे, फेरा पडे, याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी, नरात्मा राम, नरात्मा राम, संसार संभ्रम, संसार संभ्रम, भोगू नका, भोगू नका, संसारी असावे, संसारी असावे, आसोनी नसावे, असोनी नसावे, भजन करावे, भजन करावे, वेळोवेळा, वेळोवेळा, नामा म्हणे विठू, नामा म्हणे विठू, भक्तांचे द्वारी, भक्तांचे द्वारी, येऊन या करी, येऊन या करी, दर्शन, दर्शन, याच जन्मी ओळखी, याच जन्मी ओळखी, करा आत्मा राम, करा आत्मा राम, संसार संभ्रम, संसार संभ्रम, भोगू नका, भोगू नका, ठाला ढाला 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 विठाला 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 विठाला, जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंब्य लंबित भुजंग तुंग मालिक डमट 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 डमन निनाद वट मर्वय चकार चंड तांडवम शिव शिव जटाकटाह संभ्रमण भ्रमण निलिंब निर्दर विलोल वीटी वल्लरी विराजमान मुर्दन धगत 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 वलल ललाट भट बाके चोर चंद्रशेखर रति प्रतीक्षणम मम महायोग पीठे तटे भीमरत्याम वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमः, 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 तुझरे चरण सताजिया, तुझरे चरण सताजिया, तुझरे चरण सताजिया, तुझरे चरण सताजिया, त्यांच्या कृपा दादा कथे विस्तारू, 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 त्यांच्या कृपा दादा कथे विस्तारू. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका. गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनी गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी
भगवती हे चितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूति कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्य कपर्दिनी शैल आता हृदय हे आपुले चौफाळून या भले वरी वैसवू पाऊले श्री गुरूंची ते नमस्कारो सद्गुरु श्रीपादम ज्ञानेशावतारम महाराष्ट्र कृत्वान ब्रह्म विद्या सुकालम अष्टसप्तति वर्षाणि घोटे क्षेत्रे वासम नमो नमामि भावराज ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो हंसः प्रचोदयात् आत्मरूप गणेशु केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी माय बापू सेवेकरता निवडलेला अभंग भक्तीचे महान आचार्य आहे ना अखंड पंढरपूर निवासी महान विठोबारायांचे भक्त नामदेवरायांचा उपदेशपर प्रकरणातील 4 चरणांचा अभंग आपल्या सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठला संत नामदेवराय आपल्याला माय बाप या अभंगातून काय विवेचन करत देतात काय संदेश देतात हे आपण या ठिकाणी पाहूया तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद या न्यायाप्रमाणे आपण पाहूया माय बाप हो ऐका ना शेवटची पाळी एक मनुष्य जन्म विको कमी शेवटची पाळी एक मनुष्य जन्म अर्थात आपल्या सर्वांना कीर्तनकारांपासून ते पकवाजांपासून ते गॅलरीत बसलेल्यापासून ते जे घरी आहेत त्यांच्यापासून ते पेटी मास्तर पर्यंत आपल्या सर्वांना कोणता जन्म भेटलेला आहे माय बाप हो मानवाचा जन्म भेटलेला आहे आणि हा शेवटचा सांगतात शेवटची पाळी एक मनुष्य जन्म एक हा शब्द या ठिकाणी वापरतायत आवर्जून वापरतायत एक मनुष्य जन्म मिळालाय चुकलिया वर्म माय बाप हो तुम्ही जर या जन्मात आपलं वर्म जर तुमचं चुकलं तर तुम्हाला फेरा पडल्याशिवाय राहणार नाही मग दुसऱ्या चरणात सांगतात ध्रुपदामध्ये मग काय करायचं नामदेवराय म्हणतात याच जन्मी ओळखी करा आत्मा राम या जन्मात येऊन तुम्ही आत्मा रामाला ओळखायचा आहे त्याची ओळखी करून घ्यायची संसार संभ्रम भोगू नका हा संसरती ती संसार हा त्या ठिकाणी क्षणाक्षणाला संपणार आहे असा सरकत जाणार आहे पुढं एक एक क्षणानं गतिमान असणारा संसार हा संभ्रम आहे अर्थात तो खोटा आहे ते भोगत बसायचं नाही मग प्रपंचात कसं राहावं मग आम्ही नामदेवराय पुढे त्याचं अजून विवेचन करतात संसारी असावे संसारात असा आसोनी नसावे ही मोठी गंमत आहे बर का आसोनी नसावे ही मोठी गंमत आहे ती कशी आपण पाहूया संसारी असावे आसोनी नसावे भजन करावे वेळोवेळा भजन कसं करायचं सांगितलंय वेळोवेळा का कधी कधी सप्ताह आल्यानंतर फक्त वर्षभर नाही सांगितलं का वेळोवेळा कसं भजन करायचं सांगितलंय दत्ता दत्ताचं भजन दत्तात मी सांगितलं वेळोवेळा ऐका ना भजन करावे वेळोवेळा मग असो ज्यावेळेस भक्तो भजनात तद्रूप त्या ठिकाणी सिद्ध संत भक्त उच्चतम अवस्थेला पोचतो मग अशा भक्तासाठी नामदेवराय म्हणतात नामामने विटू भक्तांची आद्वारी घेऊन या करी सुदर्शन अरे अशा भक्ताच्या दरवाजामध्ये द्वारामध्ये सुदर्शन चक्र हातात घेऊन त्या ठिकाणी त्याचं रक्षण करतो त्याची पूर्ण जबाबदारी स्वीकार करतो म्हणून
याच जन्मी ओळखी करात्माराम संसार संभ्रम भोगू नका विठ्ठला मायबाप हा झाला अभंगाचा सरळ सरळ भावार्थ अभंगाच्या अर्थरूपी गाभाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी द्यायचा परिहार तो असा है का नाही. सन 1983 सालापासून अखंड अव्याहतपणे हा हरिनाम सप्ताह या गावाने चालू ठेवलेला आहे. अखंड अखंड शब्दाची व्युत्पत्ती असे न खंड इति इति अखंड ज्याच्यामध्ये खंडता नाही अविरलपणा आहे अविरतपणा आहे तो अखंड. आणि या इतक्या वर्षापासून जवळ जवळ आहे का नाही 40 वर्षाच्या दरम्यान बरोबर का सरपंच हा वर्ष सप्ताह चाललेला आहे आपला. आणि या सप्त्यामध्ये माझ्यासारख्या एका आहे का नाही साधकाला एका भक्ताला बोलवलं या गावाचा सर्व कमिटीचा या ठिकाणी मी त्या ठिकाणी धन्यवाद ज्ञापन करतो. विठ्ठला हो माय बाप ही नारदाची गादी आहे हा परमार्थाची गादी आहे. या गादीमधून या गादीवरून केवळ एकच संदेश हे कीर्तन प्रवचन भजन काकडा दिंडी हे कशासाठी केवळ या जीवाची आत्मोन्नती होण्यासाठी मायबा आत्मोन्नती होण्यासाठी ईश्वराच्या प्राप्तीसाठी ही गादी आणि ईश्वराच्या प्राप्तीचा मार्ग सांगणारी ही नारदाची गादी आहे मायबाप हो विठ्ठला पहा बघा 1212 टीका तै टीका केली पै ज्ञानेश्वरे आहे का नाही. आणि सच्चिदानंद बाबा आदरे लेखक 12व्या त्या ठिकाणी शकामध्ये माऊलींचा जो कालखंड आहे त्याच कालखंडात नामदेवराय सोबतच होते त्यांच्या. तेव्हापासून आपल्याला एक त्यांनी संदेश पाठवला मेसेज लिहून ठेवलाय आपल्यासाठी लिहून ठेवलेलं तुम्हाला माहित आहे. आपल्याला लिहून ठेवलेलं असतं कोणी आपल्या पूर्वजांनी ऐका ना लिहून ठेवलेले असते. वडलो पारजी जमीन आपल्याला लिहून ठेवली का नाही उतार्यावर 7 बाऱ्यावरती किती उपकार आहेत. तसं आपलं त्या ठिकाणी 2 प्रकारची संपदा आहे का ना एक भौतिक आणि एक पारमार्थिक. भौतिक संपदा आपल्या नावावर कशी आपण करून घ्यायची किंवा ती कशी प्राप्त करून घ्यायची त्याच्या कशा वाटण्या करायच्या आहे का नाही याचा आपण तंतोतंत विचार करतो का नाही. तसं आध्यात्मिक संपत्ती पण आहे. तसं भौतिक संपत्तीची वाटणी करता भारताचं संविधान आहेत कायदे आहेत. तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये सुद्धा कायदे आहेत संविधान आहे का ना. ज्ञानेश्वरी श्रीमद भागवत ही काय संविधान आहे आपलं भागवत संप्रदायाची संविधान आहे. आणि त्याच्यानुसार संतांनी अजून सोपे कायदे केलेले आहेत. संस्कृत अत्यंत कठीण आहे आपल्याला माहित आहे. अत्रेव संस्कृत जानान्ति अत्र छात्राः बहव छात्रा अत्र निवंगन ग्रामतः अत्र आगतवन्तः ते छात्राः संस्कृतं जानान्ति. अहं संपूर्णापि कीर्तनं सरपंच महोदयः संपूर्णं कीर्तनं संस्कृतेन कर्तुं शक्नोमि. तरी ते छात्राः मम छात्राः सर्वे जानन्ति. संस्कृतेन अहं वदामि सर्वं कीर्तनं तरी ते जानन्ति.
बापू महोदय अपि जानाति दिगे वादळ इत्युक्ते यत्र ग्रामीण भाषायां सत्यम खलु दिघे सर्वे जानन्ति परंतु सर्वे जनाः ते न जानन्ति ते ग्रामीणः मराठी माध्यमेन ज्ञास्यन्ति संस्कृतेन न जानन्ति तदा अहम् अत्र एव संस्कृतस्य मंडनं न करोमि सरल माध्यम भाषा माध्यमेन मराठी मातृभाषा माध्यमेन अत्रैव संकीर्तनं कथा कीर्तनं लीला कीर्तनं करोमि विठ्ठला ढला ढला सद्गुरुनाथ भगवान की माय बाप हो ही संपदा नामदेव रायने आपल्याला 12व्या शकामध्ये आपल्याला त्या ठिकाणी संदेश लिहून ठेवलेला आहे आणि तो संदेश या ठिकाणी अभंगाच्या रूपातून मी त्या ठिकाणी त्याच्यावरती विवेचन करण्याचा प्रयत्न करतोय तुमच्याकडून तो वधवून घेतलेला आहे पहा संत चकारात्मक भाषा बोलताय पहिला जो शब्द आहे अभंगाचा प्रचंड सावधान पूर्वक त्या ठिकाणी चिंतन करण्याचा विषय आहे तो शब्द आहे शेवटची पाळी शेवटची शेवट या शब्दाला च शब्द ऐका ना चाची चे सला ते सलाना ते आता व्याकरण कारक विभक्ती मध्ये जाईल आणि एकदा का आम्ही व्याकरण शास्त्रात प्रवेश केल्या पुन्हा माघारी येणं अवघड होतं आम्हाला पण षष्टी विभक्ती आहे एवढं सांगतो मी संबंध कारक विभक्ती आहे बापू रामस्य रामयोः रामानाम सर्व हम वक्तवान सज्ञातवंत सर्व बालक ज्ञानी एव षष्टी विभक्तीनं सुरुवात आहे संबंध कारक आहे विभक्तीचा पहिला शब्द आहे शेवटची आणि चकारात्मक आहे पुन्हा चकारात्मक ज्यावेळी शब्द वापरला तो व्यवहारामध्ये सुद्धा तो प्रचंड भयानक आणि प्रचंड भेदक असा शब्द हे बघ तू माझे पैसे दे हे मी तुला शेवटच आला का नाही काय बोला शब्द कोणता बोलतो व्हायचं हा विठ्ठल टाळी 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 नामदेवरायांनी त्या शब्दाचा वापर केलाय लक्ष देणं गरजेचं आहे एक एक शब्द वेदाच्या बल त्या ठिकाणी ताकदीचे आहेत वेदाक्षर आहेत साधे शब्द नाहीत अक्षरम ब्रह्म अक्षर ही ब्रह्म आहेत तसे संतांचे शब्द त्या ठिकाणी काय साच आणि मावाळ मिथल्या आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे इथं पण ची आले अमृताची षष्टी विभक्ती आली बापू महाराज षष्टी अमृताची अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं च यत् स्वाध्याय व्यसनं चैव वाङ्मयं तप उच्यते बघा शब्द आहेत ते संतांचे शब्द आहेत हो महाराजांचे नाहीत महाराजांचे संतांचे शब्द शेवटची पाळी एक मनुष्य जन्मा बाय बाप या जन्माला तुम्ही आलाय हा शेवटचा जन्म आहे बर का शेवटचा जन्म आहे हा शेवटचा जन्म आहे सर्वांचा सांगणाऱ्यांपासून ते ऐकणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना हा शेवटचा जन्म माय बाप मिळाला कळवळाय संत सांगता शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आणि एक आहे तो शेवटचा आहे आणि तो एक आहे अर्थात है का नाही या जन्मात आपल्याला
कृतकृत्यता करून घेतली पाहिजे, आत्मसाधन करून घेतलं आत्मसाधन आहे का नाही. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्याचा. अरे या मानव जन्म आपल्याला एका एका योनीत कोटी कोटी वेळा जन्म घ्यावा लागतो. तुम्हाला त्याची किंमत नाही का? आ हे मनुष्य देह कशासाठी मिळवला? होय रे विठाला विठाला देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना गोमाता देवे दिला देह भजना गोमाता. हा जो देह आपल्याला प्राप्त झालाय तो भजनासाठी प्राप्त झालाय. माय बाप कशासाठी? भजनासाठी. कशासाठी? देवे दिला देह सरपंच देवे दिला देह. होय महाराज कशासाठी? ऐका नाही देह पुष्टभीती होय पार्टी महाराज देह कष्टभीती का देवे दिला देह ह्या विषयावर आपली चर्चा. हा परोपकारासाठी आहे. परोपकाराय वहंती नद्य परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्य परोपकाराय दुहंती गावा परोपकाराय सतां विभूतय. शास्त्रकार सांगतात, सुभाषितकार सांगतात परोपकाराय फलंती वृक्षा. परोपकारासाठी ही झाड फल देतात, पुष्प देतात है का नाही. आणि अक्षरशः हो ती झाडांचं किती उपकार आहे. झाड कधी स्वतः फळ खातं का? परोपकारासाठी फुलं पानं साल झाड आपल्याला. अरे काहीच नाही तर सावली सुद्धा छायाम ददाती. झाड सावली तर देतं का नाही. आणि अक्षरशः लाकडं सुद्धा देत. कोण? झाड. यज्ञासाठी म्हणतोय मी. विठाला 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 तेरा नाम रोशन हो. विठाला विठाला यथा नाम तथा गुण असं पाहिजे. तो झाड आपल्याला स्वतः त्या ठिकाणी स्वतः
प्राणोत्क्रमण त्यांचं झाल्यानंतर ते आपल्याला लाकडे ही यज्ञासाठी देतात. ते आपण त्या ठिकाणी महायज्ञ केलेला आहे का नाही? सरपंच आहेत बघा, ते मिशावाले बाबा आहेत तिथं. हा, यज्ञाच्या वरच्या त्या कुटीवरती वरती त्यांना चढायला लावलं होतं मंदिर वरती. त्या वयातला माणूस शक्य आहे का? वरती सोडून ती कुटिया शेकरली त्यांनी, आहे का नाही? सोपं आहे काय? परोपकाराय फलांती वृक्षा, परोपकारासाठी झाड फळ पुष्प छाया सावल्या आपल्याला देतात. कधी म्हणलंय का झाड मला आहे का ना 10 रुपये द्या, 100 रुपये झाले 1 तासाचं, कुठल्या हॉटेलमध्ये जा, पैशाशिवाय आहे का ना? काय चालतंय का? अहो मावळाची गोष्ट सोडून द्या. आपल्या शहरात गेल्यावरती एखाद्या गरीबाला पाणी सुधावं, कुठं चालली आपली प्रगती? विकत घेतल्याशिवाय पाणी आहे का पार्टे महाराज? तुम्ही राजधानीमध्ये राहिलेली माणसं आहे का? होय तुकाराम साहेब, फुकट पाणी आहे का राजधानीत? पाण्याची बाटली सरपंच विकत घ्यावं लागते. कुठं चालली आपली प्रगती? परोपकाराय वहंती नद्या, ते नदीनं कधी तुम्हाला पैसे मागितलेत का? कधीच नाही. परोपकाराय फलंती वृक्षा, परोपकाराय वहंती नद्य, परोपकाराय दुहंती गावा. ती गाय सुद्धा आपल्याला दूध देते, शेण देते, गोमूत्र. कधी पैसे मागितलेत का? कधीच नाही. तसं परोपकाराय सताम विभूतय, परोपकारासाठी हे संत जगत असतात. हे वाङ्मय आपल्यासाठी करून ठेवलंय. हे कीर्तन प्रमाणात दिलं. येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. येथे उपकारासाठी वैकुंठातून हे संत आपल्याला आले घरजा. वैकुंठ नावाच्या घरातून आपल्यावरती उपकार करायला आलेले आहेत. मग त्यांचा शब्द ना शब्द आपण जीवनात उतरवला पाहिजे की नाही? होय, आपण एकदम शब्द पाळतो बर का. बघा, आपण काही असे शब्द आहेत कधीच विसरत नाही. दावले महाराज ही परमार्थातील त्या ठिकाणी तपोवृद्ध आहेत. यांनी तापलेलं आहे. तपाचे सामर्थ्य तपिन्न लांब. हे तप्त झालेले त्या ठिकाणी ज्ञानाग्नीमध्ये, भक्तिरसामध्ये. आपण शब्द किती पाळतो. ज्यावेळेस ज्या महान त्या ठिकाणी आहे का नाही, महान त्या ठिकाणी भक्त जनांचे, भाविक जनांचं लग्न झालेलं आहे. चक्र पाणी म्हणजे हातात पाणी ग्रहण करताना एकमेकाचा हात हातात देताना काका एकदा सांगतात का नाही, ही तुझी कोण आहे? धर्मपत्नी. एकदा सांगतात. पुन्हा काका घरी कधी येऊन सांगतात का? आणि आपण कधी विसरतो का आयुष्यात? अहो ती विसरायसारखं नाहीये.
अर्धांगिनी म्हणजे आपली शक्ती आहे. एकदा सांगितलेलं आपण काकांनी कधी विसरत नाही. पण काकांनी शेवटच्या मंगलाष्टकेत पण एक वाक्य सांगितलंय, ते बहुतांश जणांना माहितच नाही. भावे सद्गुरूचे पदांबुज धरा, चित्ती स्मरावा श्रीहरी. चित्ती स्मरा श्रीहरी आहे का नाही? ते माहिती आहे का? सद्गुरूची चरण धरा, चित्ती स्मरा त्या ठिकाणी हरी. मंगल शेवटच्या मंगलाष्टकेत हे सांगितलेलं. हे किती जण बहादरांना माहित आहे? हा, हात वर करा. जे आपल्याला सांगितलंय त्यातील कोणतं आपल्या फायद्याचं तेवढंच आपण बरोबर ठेव लक्षात. शब्द ना शब्द ऐकतो. जेवढा जीवाला आहे का नाही भौतिक गोष्टीमध्ये गप्पामध्ये आनंद आहे, तेवढं परमार्थिक आहे का नाही ते विसर माहित पण नाही. सावधान ज्यावेळेस केलं असतं त्यावेळेस सांगितलंय की तुम्ही हरी स्मरा, तुम्ही सद्गुरूला स्मरण करा. शेवटची मंगलाष्टकेत बघा सगळं आहे. इथून पुढे नवीन कॅन्डिडेट आहे का साहेब, लक्षात ठेवा त्या मंगलाष्टकेच्या. पण ते आपण लक्षात ठेवत नाही. माय बाप संत अत्यंत कळवळीने सांगतात हा आपला शेवटचा जन्म आहे. कारण ऐशी कळवळाची जाती करही लाभावीन प्रेम करणारी या जगाच्या पाठीवर दोनच आहे का नाही? कोण? एक तर संत आणि दुसरी आपली आई. म्हणून ही दोन माणसं सोडली. आई आणि वडील एक वर का? आई आणि वडील वेगळे नाहीत का? हो, अभेद एक तत्वाने एक आहेत आई वडील. आई वडिलांमध्ये आईचं जर नाव घेतलं त्यात वडील आले, वडिलांचं नाव घेतलं त्यामध्ये आई आली. तुम्हाला कसं अद्वैत तत्व आहे आपल्या संप्रदायात. प्रत्येक गोष्टीत अद्वैत आपण आहे. आई वडिलांपासून आपला जन्म आहे. आपण एकच उत्पन्न होतो ना आई वडिलांपासून. म्हणून आई जसं आपण एक आहे तसे आई वडील पण काय आहेत? एक. हा अद्वैत सिद्धांत आहे. कसं बघा, हा हे डोळे किती आहेत आपल्याला? होय, डोळे दोन डोळे आहेत ना. कान किती आहेत? पाय, हात. मग दोन डोळ्यानं मला मी किती दिसतोय तुम्हाला? एक. किती दिसतोय? बर, दोन पावलाने आपण डावीकडे उजवीकडे एका वेळेस जाऊ शकतो का? सरळ एका मार्गाने पुढं. पाय किती आहेत? पण चालणं, पाहणं, ऐकणं ह्याला अद्वैत आहे. प्रत्येक गोष्टीत अद्वैत तत्व आहे. सत आस्थाहून विलक्षण जे अनिर्वचनीय आहे ते अद्वैत. ज्याच्यामध्ये न द्वैत, जिथे द्वैतच नाही ती अद्वैत स्थिती आहे. म्हणून ते एक आहेत. अशी दोनच व्यक्तिमत्व आहेत. काय? एक संत आणि एक आपली आई. ही दोन व्यक्ती सोडल्यानंतर जगाच्या पाठीवर येरती माईक. बाकीचं सर्व दुःखदायक आहे. फक्त दोनच, आपली आई आणि आपले संत विठाला. आश्चर्याची गोष्ट आहे. आश्चर्याची गोष्ट आहे. या गावचं उदाहरण मी अनेक कीर्तनातून दिलंय. आम्ही म्हणायचो, कधी तर आल्यावर ऐकायचो, ताज महाराज शास्त्री वगैरे आम्ही सगळे इथं आल्यावरती सरजूच्या आईला भेटल्या. सरजू असाय, सरजू तसाय. तर मी ऐकलेलं आहे की काय बनावटी नाही. आणि कीर्तनात मी सांगितलंय. आम्ही म्हणायचं कसं काय? आई म्हणायची आमचा तसा नाही सरजू, ती दुसऱ्यामुळे तसा करत असेल. तो तसा ह्याला म्हणायचं ऐशी कळवळ्याची जाती, 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 ऐशी कळवळ्याची जाती. करीना भाविना प्रीती,
कळवळ्याची जाती वा करीला भावीन. त्या मातोश्रीचं नाव घेतलंय म्हणजे सामान्य तपस्या नाही. तुम्हाला कदाचित माहित नसल, ती जी आई आहे ना पुढे बसलेली सरजूची आई, हे काय सामान्य नव्हे. या गावामध्ये 3 आदर्श माता मी पाहिलेले आहेत, वा. अनुभवलंय त्यांना. एक सरजूची आई, एक बापू महाराजांची आई. प्रचंड कडक, देखने में छोट लागे चोट करे भाई. प्रचंड शिस्त, प्रचंड. आणि सरपंचांची, शिरवळचे सरपंच कुठे गेले, त्यांची काय हो का, इथं हे सरपंच, ते सरपंच तिथं बसलेले आहेत कुठं तिथं. त्यांची काय, या 3 आई, या 3 आईंच्या हातचं आम्ही खाल्लेलं आहे. त्यांचा आदर्श, त्यांची मुलं. आई जर मजबूत, आई जर जिजामाता असली ना, छत्रपती शिवरायांसारखी मजबूत आहेत ती. पुढची पिढी बघा. तर हे प्रसंग एवढ्यासाठी मी सांगतोय, काशीचे ज्यावेळेस त्या ठिकाणी वेद संपन्न ब्राह्मण आपल्या देवघरामध्ये इथं आले होते कळसाच्या पूजनाला. सांगतो, कळसाच्या पूजनाला आल्यावर मला पहिल्यापासून एकच टेन्शन, ते ब्राह्मण काय कोणाचे हातचं खात नाहीत. अजून सांगतो, ते श्रोत्रिय ब्राह्मण आहेत, त्रिकाल संध्या करणारे ब्राह्मण, ते कोणाचेच हात खात नाही. तर म्हणजे ते आहेच पद्धत. ते का खात नाहीत हा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न. आम्ही त्यात नॉट इंटरफिअर, आम्ही त्यात नाही कधी करू. तुम्ही का खात नाही ना, आम्हाला त्या ठिकाणी इथं प्राणप्रतिष्ठा झाली पाहिजे, कलशारोहण झालं पाहिजे, एवढाच आमचा भाव त्याच्या पाठीमागे, बरं का सर. पण ते खात नव्हते. मग मी बापू महाराजांना आधीच सांगितलं, वॉर्निंग, काशीमधून मी त्या ठिकाणी वेद संपन्न ब्राह्मण आणतो, पण त्यांना पण भोजन घालण्यासाठी पुन्हा ब्राह्मणच पाहिजे, इतरांच्या हातचे ते खाणार नाही. असा मी पहिल्यांदा त्यांच्याकडून ते पक्क करून घेतलं. आणि मग ती सर्व लावा जमा घेऊन आम्ही देवघर मध्ये आलो. आणि रुद्रयज्ञ झालता त्यावेळी. रुद्र हवन जी व्हायचं सूर्यास्तापासून ते सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हवन व्हायचं आपल्या इथं. आपण फक्त होमाची पूजा कधी त्या ठिकाणी वास्तू शांतीची केली तेवढीच, अर्ध्या 1 तासात जिकडं तिकडं. हा शेवटी त्याच्या लाखो आहुती असतात. त्यांना काय वाटलं असंच. मग आम्हाला नवल किशोर पांडे आचार्य मला म्हणली लाखो आहुती आहेत. मग एक यजमान म्हणलो किती जोड्या करा, किती माणसं. शेवटी कटाळली. पण आहुत्या देणारी कशी होती, कटाळले का, तात्विक ब्राह्मण ती काशीची. मग भोरवरून 2 त्या ठिकाणी आज्या ब्राह्मणांच्या आपण बोलवले जेवण बनवायला, बरं का. मी का सांगतो, ही आई म्हणजे यांची नाव आम्ही उगच घेत नाही. मग बोलवले, पण त्या भोरच्या ब्राह्मणांना, त्या आजी ज्या आल्या होत्या ताई, त्यांना ते स्वयंपाकाचं जजमेंटच कळलं ना, काय हुकलं जजमेंट, आता काय करायचं. आणि ब्राह्मण असा असतात, एकदा संकल्प जर केला ब्राह्मणानं तर ते मधून हे करता येत नाही. पण त्यांचा माणूस स्वयंपाकाला पण गुतवता येत नाही. त्या आहुत्या त्या सर्व झाल्याच पाहिजे, कुठली पण विधी लावली जाव, तसलं काम नसतं ते काशीच्या ब्राह्मणांचं. एकदा संकल्प केला की परफेक्ट म्हणजे परफेक्टच करणार, ते काही नसतं. कारण त्याचा दोष त्यांना लागतो, ते श्रोत्रिय ब्राह्मण. आता काय करायचं, स्वयंपाक अन्ना वाचून हाय हाय व्हायला लागली. मग लक्षात ठेवा, ब्राह्मणांचं मुख्य भोजन असतं, त्याला जर भोजन आणि दक्षिणा नाही मिळाली तर मग लय अवघड आहे. आता काय करायचं, आम्ही पडलो कोळ्यात. बापू महाराज सरपंचांची मीटिंग घेतली, म्हटलं आता ब्राह्मण उपाशी मारायला लागलेत काय. मग मी नवल किशोर पांडेंना हात जोडला, म्हटलं पांडे आचार्य तुम्ही आहात ब्राह्मण काशीचे, एक विनंती करू का म्हणलो. त्या आज्यांनी कटळल्या आणि भोर गाठलं. स्वयंपाकाला त्यांनी काय गाठलं, मग आता ब्राह्मणांचं काय, त्यांनी इथं हवन करायचं का पोटाचं बघायचं. होय. मग काय झालं, मग त्या आचार्य नवल किशोर पांडेंना विनंती केली, हे ब्राह्मणवर, हे श्रेष्ठ, हे विप्रवर आमची एक विनंती आहे. या ठिकाणी जी मंडळी तुम्हाला दिसतायत ही क्षत्रिय घराण्यातली मंडळी आहेत, ज्यांचे पूर्वज येसाजी कंक होते ही राजी घराण्यातली लोक आहेत. त्यांना आम्ही समजून सांगितलं, छत्रपती शिवरायांसोबत यांचे वंशज राहिलेले आहेत. येसाजी कंक शिवछत्रपतींसोबत राहिलेले आहेत, त्याच वंशाची ही कंक मंडळी आहे.
आणि म्हणलं आमच्याकडे त्या ठिकाणी 2 अशा मातुश्री आहेत, अत्यंत पवित्र अंतकरणानं भोजन त्या बनवू शकतील अशी 2 व्यक्तिमत्व आहेत. आणि त्यांनी ते पाहिलं होतं, बापू महाराजांची आणि सरजूबाची आहे. म्हणलं ही 2 भोजन केलेली चालेल का? मग नवल किशोर पांडे ब्राह्मण काशीचा येस म्हणलाय, हो काय हरकत नाही. आणि त्यांनी मान्य केलं. एवढंच नाही, सीतारामदास हिमालयातील संत आपल्याकडे जे आले होते ते सुद्धा तिथं जेवले का नाही तुमच्या शिरवळा गर्दी. आणि ते ब्राह्मणांना जेवण घातलेले ह्या माता आहेत. काशीची ब्राह्मण त्यांच्या हातून तृप्त झालेत. म्हणून अधिकारानं सरजू बोलतोय मी. ठाला विठाला सरजूबाची आई थकलीवर, गोल चेहरा, भाजीचं दुकान निगुड. मी पाहिलंय, पण आईचं प्रेम तीच आलेल्या. बाबू चहा प्यायचं, कधी आला? ही आयशी कळवल्याची जाते करी. ही जर पिढी गेली ना सरपंच, ही पिढी आहे ना, ही शेवटची आहे बरं का. ही इतकं प्रेम, इतकं जिव्हाळा हा पुन्हा नाही. तुम्हाला कधी सुद्धा ही लोक पुन्हा हो. आता मोबाईलच्या या जगामध्ये सगळीच त्या ठिकाणी इतकी व्यस्त झालेले आहेत मायबापू. शेजारी मित्र जरी भेटला आला तर त्याला सुद्धा आपण कमी वेळ देतो जेवढा आपल्याला त्या ठिकाणी मोबाईल आवडायला लागलेला आहे. मोबाईल आवडावा का ना आवडावा, तंत्र विज्ञानाच्या युगात त्याची गरज आहे, परंतु तो कितपत वापरावा ते आपल्या हातात आहे का नाही. त्याचा किती वापर करावा किती नाही करावा ते आपला. मग ही शेवटची पिढी त्या ठिकाणी हिथं आल्यावर अजून सुद्धा बापू महाराजांची आईची आठवणी ती शिस्त, ते चमकणारे भांडे एका वेग त्या ठिकाणी ठेवलेली ती शिस्त, त्यांच्या त्या ठिकाणी मला सकाळचा नाश्ता आईच्या हातून वेळेवर एकदम आंघोळ करून एकदम स्वच्छता, ती मला आजही आठवतं. ही शेवटची पिढी आहे. या पिढीनंतर ते फक्त आपण सांगू शकतो की ही आता माणसं आहेत ना, अशी आमची आई होती, असे आमचे वडील होते. ही शेवटची पिढी, ह्यांची जेवढी सेवा करता येईल मायबापो आपण करायची आहे. ह्यांनी निस्वार्थ भावाने आपल्याला त्या ठिकाणी वाढवलंय. इथून येणारी पिढी तशी होणं न होणं तर ईश्वराधीन आहे का नाही. तशी जुनी जी झाडं आहेत 50 वर्षापूर्वी 60 वर्षाची, इथून पुढं क्लायमेट बदललंय, वातावरण बदललंय, तशी होणं आता लय अवघड. हे कलियुगाचं वार आहे. म्हणून मायबाप संत सुद्धा तशीच आहेत. आपली जशी आहे तसे संत सुद्धा आहेत. म्हणतात शेवटची पाळी एक मनुष्य, त्याच कळवळ्यानं सांगतात का नाही, शेवटची पाळी आहे, एक मनुष्य जन्म आहे. आणि तुमचं जर वर्म चुकलो, वर्म म्हणजे तुम्ही देव जर आपला करून नाही गेला तर त्या ठिकाणी तुमचं काय खरं नाही. म्हणून शेवटाची पाळी एक मनुष्य जन्म. मग त्या ठिकाणी उदाहरण सांगतात, चुकल्यावर मग फेरा पडे. म्हणजे काय, तुम्ही त्या ठिकाणी भोरला गेला, भोरला तुमचा फ्लॅट आहे, पण तुमची चावी हितच विसरली. शिरवळला गेलाय, दुकानाची चावी हितच विसरली या घरात, मग पुन्हा काय, चुकल्यावर मग फेरा पडणार आहे का नाही. म्हणून हा बहुजन्मांती जन्मलासी नरा देवा तू स्वयरा करियाता. अरे देव प्राप्त करून घेण्यासाठी हा आपल्याला जन्म प्राप्त झालाय, तोच केला पाहिजे, कारण हा शेवटचा जन्म. शेवटची पाळी एक मनुष्य 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 जन्म. शेवटची पाळी
एक मनुष्य जन्म चुकलिया वर्म फेरापणे. या जन्मात येऊन देव जर आपल्याला प्राप्त नाही झाला तर काय पडणार आहे? फेरा. मग या जन्मात आपल्याला करायचं आहे तरी काय? आत्मारामाची ओळख करून घ्यायची आहे. कोणाची? आत्मारामाची. आहे का नाही? आत्माराम म्हणजे नक्की काय हे आपल्याला कळायला पाहिजे का नाही? ओळख करून तर घ्यायची आहे, पण आत्मारामाची ओळख करून घ्यायसाठी काय प्रोसेस आहे आपल्या जीवनामध्ये, काय कार्यपद्धती आहे, काय त्या ठिकाणी स्टेप आहेत. मायबाप हो, आपल्या जीवनात 5 गुरु यावं लागतात. त्यासाठी किती गुरु? 5. बघा, पहिले गुरु आपली आई, दुसरे गुरु आपले वडील, तिसरे गुरु आपले गुरुजी, हेडमास्टर, वर्ग शिक्षक, क्लास टीचर. ते कितवे गुरु आपले? 4थे गुरु माळ घालतात, पंढरपूरची वारी कर म्हणतात, तुळशीला पाणी घाल म्हणतात, हरिपाठ वाचत जा म्हणतात. आणि 4थे गुरु झाले हे माळ घालणारे आपल्याला. पण 5वे गुरु त्यांना सद्गुरु म्हटलंय. विठ्ठला 5वे जे गुरु आहेत ते श्री गुरु, सद्गुरु असं त्या ठिकाणी त्यांना म्हटलंय. आहे का नाही? सद्गुरु वाचुनी सापडेना सोय, धरावेचे पाय. त्यांना संत म्हटलंय. ते सद्गुरु. सत हा त्या ठिकाणी गुरुच्या त्या ठिकाणी आरंभी हा शब्द त्या ठिकाणी योजलाय. सत. सत म्हणजे सत्य. सत्याची ज्याला ओळख आहे, लक्षात घ्या, सत्याची ज्याला ओळख आहे आणि जो आपल्याला सत्याची ओळख करून देतो त्याला काय म्हणायचं? सद्गुरु. विठ्ठला. सत्य काय आहे? सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. का हा दाविला जगदाभास. सत्य कोण आहे? विठ्ठल आहे. आणि सद्गुरु म्हणजे सत्य सद्गुरु आहेत, ज्याला देवाची ओळख आहे आणि जो आपल्याला ईश्वराची ओळख करून देतो त्याला काय म्हणायचं? सद्गुरु. ते काय करतात? लावणीय हात कुरवाडीला माथा सांगितले चिंतन सद्गुरुनाथ सनस बाबा की जय. मावळामध्ये एक बहादर त्या ठिकाणी सद्गुरु होऊन गेले, ज्यांची रोपटी अनेक प्रदस्त बोलायची. काशीला आले की माझ्याजवळ असायचे. हे आणायचं, ते ग्रंथ, धर्मसिंधू, जेवढे काशीचे ग्रंथ आहेत आता ते आपल्या ग्रंथालयामध्ये धारंब्याच्या आश्रमामध्ये. ते बहुतांशी ग्रंथ सनस बाबांसोबत मी स्वतः राहून ते खरेदी केलेले तिथं ग्रंथ. आहे का? सद्गुरु कोणाला म्हणायचं? जे असल्यानंतर भीती वाटत नाही आणि जे गेल्यानंतर सुद्धा आपल्याला भीती वाटत नाही. ते त्रिकाल सत्य ही तिन्ही काळात असतं, त्याला सत्य म्हणायचं. त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम अशी व्युत्पत्ती आहे व्याकरणामध्ये. तिन्ही काळात असतात ते सद्गुरु. ते आज पण तत्वरूपान आहेत का नाही बाबा? ते सद्गुरु. सद्गुरु लागून या. आहे का नाही? सत्यगुरु राये कृपा मज केली परी नाही घडली. अरे त्या प्रक्रिया सद्गुरु करून काय देतात? आपल्यामध्ये असलेलं आत्मतत्व. आहे का नाही? भारतात जो आपला जन्म झालाय, मायबाप हा कशासाठी जन्म झालाय? आत्मस्वरूपाची ओळख करून घेण्यासाठी जन्म झालाय आपला भारतामध्ये. बघा, मी एखाद्याला प्रश्न विचारतो या ठिकाणी. ऐका ना, सुज्ञ व्यक्ती पुढे बसलेले, मी काही प्रश्न विचारतो. ताड बसा, सांगा हात कोणाचा? मोठ्याने बोलायचं. तुम्हाला विचारतो, बोलतं व्हायचं. मोठ्या माझा. हा विठ्ठला विठ्ठला. कंक घराण्यातला. हा हात कोणाचा? पाय कोणाचा?
डोकं कोणाचं, डोळे कोणाचे, कान सरपंचाचा मुलगा आहे हा, दात कोणाचे, नाक कोणाचे, हे शरीर कोणाचं? बरोबर आहे, बोला कोणाचं? हात कोणाचा आपला आणि शरीर कोणाचं? हात तुमचा म्हणजे शरीर कोणाचं आहे? कोणाचं आहे? तेच उत्तर कंटिन्यू करा. कोणतं कोणाचं आहे? मग तुम्ही कोण आहे? विठ्ठल आहे. काय? हात माझा, डोळं माझं, डोकं माझं, पाय माझं, कान माझं, नाक माझं. होय, मग शरीर कोणाचं आहे? माझंच आहे ना. मग तुम्ही कोण आहे? ज्या दिवशी तुम्ही कोण आहे, ज्या दिवशी तुम्हाला कळल बड़ाई न करे, बड़े न बोले बोल, हीरा अपने मुंह से ना कहे, लाख हमारे मोल. है का ना? सब सोनार की और एक चातुर्य लपवी, महत्व हरवी, पिशेपणा मिरवी, आवडून स्वतःच बघितलं कधी पुढं नाही, पण असं प्रमाण दिलंय. माय बाप हो, कीर्तनकाराला सुद्धा विचार करायला लावणार. आपण मुक्त आहे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, आणि घेऊन या छंद माझं माझं आणि काबाड ओझ. आपण देशमुख महाराजांचं ते त्यांचं फेमस आहे, माझं आणि माझं चुकत एकच परमार्थात आणि प्रपंचात एकच सूत्र आहे. लक्षात ठेवा बर का, प्रपंच आणि परमार्थात एकच आहे असा शब्द तो गेला, संपलंच. काय? फक्त मी आणि माझ, अहम आणि मम. अहम मतलब मी आणि मम म्हणजे मेरा, माझ. अहम आणि मम हे संपवण्यासाठी केवळ हा परमार्थ आहे. आणि हे कीर्तन भजन केवळ त्याच्यासाठीच आहे. बापू महाराज मागाशी म्हणले, अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणजे काय झालं? त्यांनी आत्माराम ओळखला. अहंकार म्हणजे काय हो? अहंकार म्हणजे काय? लक्षात ठेवा बर का. हे विद्यार्थ्यांनो, ज्यांना अनुग्रह आहे त्यांनी लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही अनुग्रह घेत नाही
दीक्षा घेत नाही तोपर्यंत तुमच्याकडे अहंकार फिरकत पण नाही. हे साधा अहंकार आहेत. मी आमदार, मी खासदार, मी फलाना, मी साहेब, मी काय असेल, हे साधा अहंकार आहेत. नवल अहंकाराची गोटी विशेष न लगे अज्ञाना पाटी सज्ञानाच्या झोंबे कंटी नाना संकटे नाचावी. अनुग्रह घेतल्यानंतर मग अहंकार जागा होतो. अहंकार म्हणजे काय तुम्हाला साधे भाषेत सांगतो. गावाकडील मंडळी आहे म्हणून माय बाप. अहंकार म्हणजे मी देह आहे असं म्हणणं अहंकार. आणि मी देह नसून परमार्थ स्वरूप आहे. अहम ब्रह्म अस्मी हे महावाक्याचा ज्याला बोध झालाय तो अहंकार रहित झाला. आणि मी देह म्हणजे अहंकार म्हणजेच माया. आणि याच्यातून पलीकडे जाण्याचं सूत्र काय आहे की मी देह नसून मी कोण आहे आत्मस्वरूप. इंग्लिश मध्ये त्याला एक वाक्य आहे, आय एम नॉट बॉडी, आय एम द सोल. मी शरीर नसून मी कोण आहे आत्मा. मी त्यांना जे विचारलं हात कोणाचा, शरीर माझा, बाबा तू कोण आहे. मग शरीराहून तू भिन्न आहे म्हणजे ते आत्मतत्व आहे. मग ह्याची जन्मी ओळखी करा. आत्मा राम, रामाचं मंदिर प्रत्येकाने पाहिले पण आत्माराम कोणी पाहिलाय. मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. त्याची सूत्र आहेत. तुम्हाला त्या ताकदीचा सद्गुरु पाचवा घावला पाहिजे. ती प्रक्रिया सांगितली. 5 गुरु आपल्या जीवनात आले पाहिजे, है का नाही. आणि मग आत्मा 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 म्हणजे काय तुम्हाला माहित नाही. आपण हरिपाठामध्ये सांगतो एक हरी आहे का ना. जीव शिव वाया तू दुर्गमा. वाया ठिकाणी दुर्गम ठिकाणी आपलं मन कुठे आहे. वायफळ ठिकाणी वाया तू दुर्गमा घालू नका म्हणले. मग अहंकार गेला. तुका म्हणे देव मी पण जिथं संपलं तिथं देव पण आलं ना. अहंकार म्हणजे प्रपंचातला नाही खरा. या अनादी काळापासून जो माग लागलेला ममत्व आणि अहमत्व हे संपणं म्हणजे तो अहंकार आहे. ते ऑटोमॅटिक संपतं. पण चिंतने तो गेलेला आहे हे सुद्धा कळत नाही. संतांची ती अवस्था होती. ती कशाने अवस्था होती. कशाने होती अवस्था ती नामस्मरणाने. कशाने होते चिंतने तद्रूपता. चिंतन त्या नामाचं त्या ठिकाणी. मग अखंड जया तुझी प्रीती मज देतयांची संगती मज देतयांची. हे प्रमाण आहे. चौचरणी पाहून घ्या. सगळ्यांना पाठ आहे. प्रमाण आपली काय आहेत पाठ आहे. आणि देवाकडे आपली हरिपाठ आपला पाठ आहे आणि हरिकडे आपली तुम्हीच म्हणा बाबा. त्वदीय वस्तू त्वदमेव अर्पणम. है का नाही. त्या आत्मारामाची ओळख आपल्या मायबाप करायची. आणि तो आत्मा हा प्रत्येकाच्या त्या ठिकाणी हृदयबंदी काना केला. आत विठ्ठल कोंडीला. है का नाही. आणि ते आत्मतत्व जागृत होण्यासाठी सद्गुरु शिवाय पर्याय नाही. आणि अखंड नामस्मरण बाळानो बर का. है का नाही. आत्मस्वरूप ओळख झालेली टीम इथं आली. एका शब्द आली बघा. हे प्रेम आहे. त्यांना ते तत्व प्राप्त झाले. हा ते ईश्वर त्या ठिकाणी प्रत्येकाच्या हृदयात वास करतो. हे तुम्हा सर्वांना पाठ आहे. कोणता श्लोक आहे 15व्या अध्यायातील. सर्वस्य चाहम विष्टो मत स्मृतिर्ज्ञानम पोहनम च वेदांत कृद्वेद विदेव. सर्वस्य चाहम हृदयसन्नी. तो हृदयामध्ये हृदयबंदी खाना. ती आत्मतत्व माय बाप हो. प्रत्येक त्या ठिकाणी ते लपलेलं आहे का नाही. त्याला फक्त तत्वरूपी त्या ठिकाणी आत्मज्ञान तयारच आहे. पण त्या ठिकाणी नामाची त्याला जोड लागल्यानंतर है का नाही. काडी पेटीमध्ये अग्नी आहेच
पण काडी जोपर्यंत अशी ओढत नाही त्याच्यावरती, त्या संतांची जोपर्यंत आहे का नाही, सद्गुरु वाचून नाम नाही हाता धरावते पाय धिया सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरु शिवाय कळणार आहे का? हा, सत्य वस्तूची ज्याला ज्ञान आहे, सत्य वस्तूचं ज्याला ज्ञान आहे, ईश्वराचं ज्याला ज्ञान आहे, तोच तुमच्यापर्यंत ती वस्तू आणून देतो, तोच सद्गुरु. मग याच जन्मात ओळखी करा. आत्मारा संसारात संभ्रम आहे. संभ्रम काय आहे? संभ्रम म्हणजे काय? भ्रम आहे. म्हणजे काय आहे? तो खोटा आहे. म्हणजे काय आहे? असत्य आहे. आता तुम्हाला खोटं हे दिसतंय, ती खोटं कसं आहे दिसतंय की म्हणणार. बघा, खोटं आणि खऱ्याची व्याख्या शास्त्रात काय सांगितली. खरं म्हणजे तिन्ही काळात असत, भूत भविष्य वर्तमान काळामध्ये तिन्ही काळात असत, त्याला सत्य मानायचं आहे का नाही. बघा, त्या ठिकाणी ईश्वर आपण जन्माला याच्या अगोदर होता, आज पण आहे आणि आपण गेल्यावर पण. म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. विठ्ठला सत्य आहे. देवाचं सत्ता ही तिन्ही काळात आहे. बर, आपण होय, आपण 50 वर्षापूर्वी कुठं होतो? कुठं होतो माहित नाही. 200 वर्षानंतर कुठं जाणार आहे माहित नाही. क्षणाक्षणाला जे कमी होतं, प्रत्येक क्षणाला कमी होतं, ज्या त्याने नाश होतो क्षणाक्षणाला. संसरते इति संसार, क्षणाक्षणाला तो एक एक क्षणानं कमी होतो. तुम्हाला घड्याळाकडे पाहून कधी भीती वाटत नाही का? घड्याळ म्हणजे काय आहे? वेळ आहे. घड्याळ म्हणजे काय आहे? वेळ आहे. त्याला अत्युच्च कोटी भाषेमध्ये काय म्हणतात? काल. काय म्हणतात? काळ आहे ते. घड्याळ काय आहे? वेळ. काळ, वेळ. भीती वाटत नाही? एक एक क्षणानं आपलं आयुष्य, एक एक क्षणानं आपलं आयुष्य कमी होत आहे. हा, भीती वाटत नाही आपल्याला? ते घड्याळात पाहिलं आयुष्य जाता आहे पहा, काळ जपत असे स्वहिताचा, ध्यानी रहा हरी. ते घड्याळ काल स्वरूप आहे. म्हणून माय बापू, याच जन्मामध्ये आपल्याला ओळखी कोणाची करायची आहे? याच जन्मी ओळखी करा, याच जन्मी ओळखी करा, जन्मी ओळखी करा आत्मा राम.
संसार संभ्रम भोगू नका रे. या प्रपंचात मध्ये तुम्हीच काय एक पदामध्ये सांगितलं, कितीतरी घसरून गेले थराबरीत, संसारात सुख नाही हुशारी धर. एक पद आहे त्या ठिकाणी. एक सुंदर एक शाहीर होते, एक 5-6 महिन्यापूर्वी ते गेले जाधव म्हणून पाहायचं आहे का नाही. छान ते पद गायचे युट्यूब वरती आम्ही ऐकायचं. पंढरपूरला ते भगवी दाढी वगैरे ते कपडे लावतो. कितीतरी घसरून गेले थरावरी थर, संसारात सुख नाही. होय, आतापर्यंत आपल्याला सुख प्राप्त झालंय का प्रपंचामध्ये? का दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तिथं सुख नाहीच. तर तुम्ही ऐका, तुम्हाला जायचंय कुठं? सांगलीला. हो तर हो मावशी. अच्छा, ओळखलं. हा, कुठं जायचंय? सांगलीला. आणि रस्ता धरलाय महाडचा. किती दिवसांत सांगलीला पोचसाल? आयुष्यात नाही पोचणार. तिकडच समुद्रातनं मग पुढे समुद्रच आहे ना, श्रीवर्धन आहे का नाही, हरिहरेश्वर समुद्र आहे. शुक्ल तीर्थ आहे तिथं. किती सुंदर शुक्ल तीर्थ. आम्ही दर्शनाला आलतो मागच्या महिन्यामध्ये, मग ती पाहिलं मी. हा, तोर तुम्ही प्रपंचामध्ये सुख शोधताय काय? आता ही 10 एकर घेतल्यावर सुख लाभल, हा बिझनेस केल्यावर सुख लाभल, हे पद आल्यावर सुख लाभल, चेअरमन झाल्यावर सुख लाभल, लग्न झाल्यावरती सुख लाभल, मुलं झाल्यावरती सुख लाभल, मुलाला मुलं झाल्यानंतर सुख लाभल, पुन्हा ती मुलं नोकरीला. ह्या स्टेप पर्यंत पोहोचलेली सगळी मंडळी येते, प्रत्येक थराचे आहे. पण खरं सांगा सरपंच साहेब, सुख लाभलंय का? कारण जिथं तुम्ही सुख शोधताय तिथं सुख नाहीच आहे. उदाहरणार्थ बर का, जुन्या काळातलं उदाहरण आहे, आपल्या गावाकडे अत्यंत पटण्यासारखं उदाहरण आहे. काय आहे? एका आजीची गोधडी शिवताना, आता गोधडी आपण संपल्या, ब्लँकेटनं जागा घेतली त्याची, ब्लँक करून टाकतं जे किट, ब्लँक काय आहे तुम्हाला माहिती. तर त्या काळात गोधडी म्हणजे एक माया ना, आईची तिथे जुने कॉटनच्या साड्या स्वतःच्या, त्याच्यामध्ये विशेष उभ होते आपल्या, है ना. पुरातन जुन्या काळात गोधड्या असायच्या. आज पण आहेत मावळामध्ये, मुंबईमध्ये पण 5-5, 10-10 हजार रुपयानं खरेदी करते. लेटेस्ट बनवते ते आता, काय काय कलाकार पण झालेले आहेत. असू द्या, ठीक आहे. त्या गोधड्या त्या काळामध्ये असं आहे का ना. मग ते एका आजीची, आणि म्हातारे माणसाला लय आनंद, त्यांचा वेळ जायचा हो. आता म्हातारे माणसं TV बघून चष्मा लागून कळत पण नाही, उगाच तिथं त्यांचा वेळच जात नाही. गोधड्या वगैरे आता संपत आलं, वेळच जायला साधनच नाही ना. त्यांनी तर काय करायचं. मग त्या एका आजीची गोधडी शिवताना हरवली सुई. सुई माहित आहे ना तुम्हाला? हा, अर्जुन शब्दाचा अर्थ माहित आहे काय? अर्जयती इति अर्जुन, जो ज्ञानाला अर्जन करतो त्याचं काय नाव आहे? अर्जुन. नाव बरोबर आहे. हा, अर्जयती. त्या आजीची सुई हरवली कुठं? अंधारामध्ये. त्या काळात चिमण्या असायच्या, रॉकेल वगैरे, ठीक. सुई अंधारात हरवली आणि आजी मंदिरातल्या त्या मोठ्या बल्ब, ग्रामपंचायतचा बल्ब लागतो ना बाहेर आपल्या, तिथून शोधत होत्या. तासभर आजी शोधत म्हणल्या, ती नातू आला म्हणले, आजी काय शोधती ग? बघतो मी, तास झालं, 1 तास झालं, काय ती तो हटाय म्हणले, अरे बाळा माझी सुई हरवली, ती शोधती. त्याने म्हणजे सुई कुठं हरवली? म्हणली घरात. आणि शोधती कुठं? उजेडात. तुम्हाला हसू येतंय? तुम्ही सुख देवामध्ये आहे,
परमार्थामध्ये सुख आहे. तुम्ही शोधताय कुठं? संसार. ती आजीची गत तुमचीच आहे. दुसरी आजी तिसरी नसून ती आजी तुम्हीच आहे. सुख शोधणारे ते तुम्हीच आहे. कुठे शोधायची ते तुम्ही ठरवा. विठाला म्हणून सुख आपल्याला त्या ठिकाणी सापडत नाही. सुख वसे एके ठाई बहुपायी. संतांच्या पायाजवळ सुख आहे. आता संतांच्या पायात सुख कसं, हा अत्यंत गंभीर विषय होत चाललाय बरं का क्षणोक्षणाला. विन करी सुख संतांच्या पायात सांगले. पाय म्हणजे काय? चरण. पाय म्हणजे चरण. चरण. पायाला समानार्थी शब्द चरण. अभंगाचं पहिलं दुसरं चरण. चरण बघा. सुख वसे केटाईन बहु पायी. पायात सुख आहे. मग तुम्ही तुमचं चुकतंय तिथंच ना. वेदांत शास्त्रात लक्ष्यार्थ आणि वाच्यार्थ आहे. वाचन बोलणं वेगळं, त्याचा मथित अर्थ वेगळा आहे का नाही? कोड्यातनं बोलणं ज्याला म्हणतात ना, आपण कोड्यातनं बोललं तर मित्राला कळतं, बाकी कोणाला कळत आहे का ना. आता मग अशी मला आजू महाराज शास्त्रीजी बोलत होते, प्रचंड कोड्यातून काय बोलायचे. हा ते तर ते लक्ष्यार्थ आणि वाच्यार्थ याचा अर्थ जर आपल्याला कळला, आपण महाराजांचे काय धरतोय? चरण. पाय. काय धरतोय? अर्ज येते. पायाचं अर्जन करतोय, पाय पकडतोय. संतांनी काय सांगितलंय? संतांचं चरण धरायचं, पाय नाही चरण. कसं? एक सून होती, तिला सांगितलं बाई ग पापड घ्या आणि भाजीत बस. मग त्या सुनना अर्थ काय घ्यायचा? तिनं पापडाचं ती उचललं, टोपलं आणि कुठं जाऊन बसली? भाजीत. सासूबाई शोधती तासभर, कुठे गेली. मग तासाभरानं ते घराच्या शेजारीच ती शेत होतं, पाहिलं तर ती भाजीत जाऊन बसली. वाच्यार्थ घेतला. वाचेनं बोललं तसाच अर्थ घेतला. काय? पापड घेतलं भाजीत. भाजण्यासाठी सांगितलं होतं का भाजीत बसण्यासाठी? लक्ष्यार्थ भाजण्याचा होता आणि वाच्यार्थ भाजीत म्हणजे भाजीमध्ये असा. म्हणून ते तत्व जाणणं गरजेचं आहे. तत्वार्थ म्हणजे लक्ष्यार्थ आहे का नाही. म्हणून संतांचं पाय म्हणजे चरण. चरण म्हणजे वाक्य. चरण म्हणजे वाक्याचे पुन्हा 3 प्रकार आहेत. आता वेदांत व्याकरण चालू झाले. व्याकरण वाक्याचे 3 प्रकार. एक वाक्य जे तुम्ही ऐकताय, मी जे बोलतोय ती वाक्य आहेत, वाक्य चाललेले. दुसरं अवांतर वाक्य आणि तिसरं महावाक्य. कोणतं वाक्य? महावाक्य. अवांतर वाक्य म्हणजे जेवढे मंत्र आहेत, अवांतर महावाक्यात जेवढे मंत्र आहेत, जेवढे मंत्र चतुर्थी विभक्ती लागल्यानंतर प्रत्येक जेवढे मंत्र. रामाचं काय होणार? कृष्णाचं आणि सरस्वतीचं आणि हनुमानाचं हानु त ये वत मत प्रत्यय आहे बापू. हनुमत हनुमानाय होणार नाही. शिवच शिवाय. वा बहादर. मावळात कोणाशी ज्ञानी विद्यार्थी आहेत बर. ह्या मातीतून, याच मातीनं सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवरायांना जे अनुमोदन दिलं, त्या छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याचं स्वप्न ह्या तुमच्या मावळाच्या मातीतून पाहिलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली, तोच हा रयतेचा राजा असणारा रायरेश्वर भगवान की जय. तुमच्याच आजा पंजानी खापर पंजांनी अनुमोदन केलंय शिवरायांना. कान्होजी जेजेंनी, तुमच्या कंकांनी. त्यांची वंशज आहे. आपण साधे आहेत काय? तुम्ही स्वतःला साधे समजू नका, है ना. सिंहाचे वाघाचे बछडे आहात. मालुसरे पण आहेत इथं. मामा
कंक आपण आम्ही तिकडं बाकीच्या ठिकाणी इतिहासात वाचतोय मालुसर एक अंक इथं प्रत्यक्ष आहेत विठ्ठला विठ्ठल. तर त्या शिवछत्रपतीने शिवप्रभूच्या पावन परशान पुनीत झालेली ही भूमी आहे. कितीतर वेळा देवघरला सुद्धा राजे आले असणार आहेत, कारण हे मंदिर प्राचीन आहे. ह्या दर्शनाला राजे आले असतील कितीतर वेळा. इतिहासात भले त्याची नोंद नसेल, पण महाराज त्या ठिकाणी घोड्यावरून प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी ती यायची. सुभेदार मंडळी यायची, सरदार मंडळी यायची, प्रत्येक त्या ठिकाणी. ही पुरातन गोष्ट आहे माहिती आहे का. म्हणून मी सांगत होतो ते महावाक्य अवांतर वाक्य म्हणजे चतुर्थी विभक्ती मंत्र आणि महावाक्य म्हणजे वेदाचे 4 वेदाची 4 महावाक्य आहेत. 4 वेदाची 4 वाक्य कोणते कोणते. अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानाम ब्रह्म आणि 4 मध्यम पुरुष तत्त्वम असी. आलं का लक्षात. मध्यम पुरुष जी व्याकरणातला आहे त्याचं तत्त्वमासी ते ब्रह्म तू आहेस. ही 4 वेदाची 4 महावाक्य आहेत. सद्गुरूच्या त्या ठिकाणी कृपाशीर्वादातून नामरूपातून ते एक जर वाक्य कानात पडलं तर मग त्या ठिकाणी सुख वसे एके ठाई बहु पायी. संतांचं कोणतं पाय धरायला सांगितलं तर हे का वेदाचं महावाक्य त्यांच्याकडे असतं ते पाय धराय. हे आपल्याला कळलं पाहिजे. आपण फक्त पाकिट देऊन होतो मोकळं. नक्की तत्व काय आहे हे कोणाला घेणंच नाही ना. तुम्हाला घेणं नाही, महाराजांना काय संबंध नाही त्याचं. घेतलं की आपलं गाडीला स्टार्टर मारून चले जाव. अरे भारतात जन्म ते तत्व जाणून घेण्यासाठी झालेला आहे. संसारी असावे असोनी नसावे म्हणजे नक्की काय आहे. प्रपंचात तर आपल्याला करायचं आहे, परंतु प्रपंच कसा करायचा ह्याची एक रीत आहे. हा 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 काय अडचण नाही, महाराज आपलेच आहे. हो काय अडचण नाही. प्रपंच कसा करायचा सांगितलाय. दादा तुम्ही थोरले हाय का नाही. हो म्हणा, घाबरायच काय. हाय तर आहे. हा तर माय बाप संसारात कसं राहायचं आहे तर कमळाच्या त्या ठिकाणी पानाप्रमाणे. कमळाचं पान आहे ना, जली पद्मपत्र, त्या कमळाचं जे पान आहे ना त्या पाणी टाकल्यानंतर ते पाण्याला टिकून देतं का ते कमळाचं पान. बरं जाऊ द्या ठीक आहे, हे थोडं अवघडच आहे का नाही. सोपं. आळूचं पान पाहिलंय का सर्वांनी. जे अमेरिकेतून आपण आणतो वड्या बनवाय का रशियामधून. होय बापू महाराज, रशियातून आणतो का आपण ते. अरे आपल्या गावातील एक कन्या, बापू महाराजांची कन्या रशियामध्ये त्या ठिकाणी डॉक्टरेट. ती आनंद रशियामध्ये. ही नवी जनरेशन बघा आता आपला हा परमार्थ आपल्या गावची कन्या रशियामध्ये प्राप्त झाली. किती मोठी गोष्ट. ज्यावेळेस ती व्हिडिओ कॉल पाहिला तर तिकडं बर्फच पाहिलं. अरे बाप, जे आपण उच्च कुळातले आपला DNA जबरदस्त मोठा आहे कंकांचा. पोरं ही अजून लय अमेरिका याच्या पण पुढं जाणार आहे. ही सुरुवात आहे. अनेक फार मोठं रवळेश्वरांची कृपा आहे. पूर्वजांचं तेवढी तपस्या केलेली. हे तुमचं पुण्य नाही, हे आई वडिलांचं पूर्वजांचं पुण्य आहे का नाही. त्यांच्या पुण्याच्या ताकदीवर आपण पुढे जायचं आहे. मग आपण पुण्य चांगलं वागलो तर पुढची पिढी येणार आहे चांगली. तरी अपेक्षा तशी करायची. आळूचं पान आपण वाड्याला कुठून आणतो. आपल्या परड्यामध्ये लावलेलं असतं ना. शब्द चुकला तर सांगा. मावळामध्ये गेले आम्ही 10-12 वर्षे. काय दत्ता, हा सरजू झालं दत्ता झालं हे आमचं सिपे सलाहार. सरपंच खोटं बोलत असलं तर सांगा तुम्ही. ही दोघं आहेत का नाही आमचे सिपे सलाहार.
सरजूला बघितल्या मोठा हृदयामध्ये आनंद झाला। वाह, संस्कार कुछ भी हो पता नहीं क्या, हस्ती मिटती नाही। हृदयात त्या ठिकाणी भजन गायलेलं आहे, देवाचं चिंतन केलेलं, वाया नाही जाणार सर्जेराव, पुन्हा वडून आणणार आहे ती। ही जगात सर्वात मोठी गोष्ट आहे परमार्थात। परमार्थाचा ज्याला गंध लागला ती किती त्याच काय हो, पण फिरून तिथंच येणार आहे। बरं वाटलं, काळीज आणतो करून प्रसन्न झालं बघितल्यावर, असंच थांबायचं। विठाला आमचे धनराज बाबा आमचे गुरुवर आहेत, ते म्हणले कोणाला काय बी म्हणू द्या ना आणि मला भजन करू द्या ना, कोणाला काय बी म्हणून द्या, काय घे नाही। लोकांनी कोणाला चांगलं म्हटलंय सांगा की? हा, कुठल्या प्रधानमंत्र्याला कुठल्या राजाला चांगलं म्हणलंय का नाही? कोणाला म्हण ते हे ते पाठीमाग सरकार ते तसलंच होतं, आता हे पण असलंच आहे आणि त्यांना काय कळतंय? मग तुम्हालाच कळतंय सगळं। कारण तेजुनिया जनभक्ती करा, परमार्थात जर राहायचं आहे तर जगाच्या विचाराचा जर विचार करत बसला तर गली के न घाट के हो जाओगे, न गलीत राहणार ना घाटात, लोकांना काय पण म्हणू। पण आपण एकदा धुरा धरलेली सोडायची, हजार चुका झालेल्या इथं माप असणार एकच धर्म मंडप आहे, वारकरी संप्रदायाची एवढी गादी, हजार चुका आहे प्रमाण आहे। नटखट्टा यावे शुद्ध होऊन जावे, ताकद या गादी। त्यामुळे अजिबात आपण युद्धात हारलो तर चालल, युद्धात हारलेला पुन्हा जिंकू शकतो, लक्षात ठेवा। युद्धात हारलेला पुन्हा जिंकू शकतो, पण मनानं हारलेला माणूस पुन्हा आयुष्यात कधी जिंकू शकत नाही। मनानं कधी हारायचं? हम है ना, बापू है ना, तो क्या गम है? विठाला प्रसंग याच्या कीर्तनात असे प्रसंग आहे, दृष्टांताला सुद्धा लाज। मग ती यज्ञामधील यज्ञ आपण वगैरे केलाय का, किती माणसं ते पुन्हा असं होईल। ह्या पंचकृषीत कुठे इतकी तपस्वी ब्राह्मण येऊन केली का तिथं पूजा? ह्या गावात तिथं ती देवाची स्थापना पुन्हा केली का सरपंच? त्या तिथं ते होमाच्या जागी आहे का नाही? येताळ साहेबांना तिथं पुन्हा येताळ महाराजांची सोपं नाही ते। असे हे प्रसंग लाईव्ह घडलेले आहेत आमच्याकडे। आम्हाला इथं जर सुरुवात जर सांगायची जर केली तर आम्हाला कुठून पाठ करून सांगायची गरज नाही, ती दृष्टांत ही लाईव्ह घडलेले आहेत आमच्या आयुष्यात। विठाला तर आपण ती आळूची भाजी वड्या बनवण्यासाठी पानं कुठून आणतो? परड्यातून, बर का? हा विषय वेलकम टू द पॉइंट। किती तुम्ही जावा कुठेही, घार फिरे मंडळी आणि तिचे लक्ष तिचं लक्ष पिल्ला, म्हणजे वेलकम टू द पॉइंट। मूळ मुद्द्यावर पुन्हा कीर्तन कार्य यायचंय आणि मग नाही आलं तर मग शेजार पाजार जी बसलेले असते त्यांनी सांगायचं आहे। मुक्ती त्या ठिकाणी शंकर महाराज पवार आहेत ना, शंकर महाराज पवार पहिले आपले ते गुरु बघा, हे पार्टी महाराज। आम्ही मुंबईला खरं सांगा विणं घ्यायला यायचो का नाही? ह्यांच्या घरी किती ह्यांनी पकवाजाला एक सुंदर वेलवेटचं कापड शिवून दिलेलं। ती काशीमध्ये एका स्वामींनी पाहिली, म्हणली मला हे आसन भारी वाटतंय, मग ते तिथं आसन दिलंय ती वेलवेटचं। हे टेलर साहेब आता गावाकडे आलेले, विशाल ही बारकी होती त्यावेळेस, ही मुंबईला आम्ही काय विणं घ्यायला, आम्ही काय आळंदीला असताना काय कशाला जायचो? विणा घ्याय, वाजवायचीच वाय काय नाही, विणा घ्यायला पाऱ्याचा विणा, रात्रभर ती पारा नसतो का, तो विणा घ्यायला आम्ही मुंबईला शंकर महाराज आम्हाला घेऊन जाय। मग कीर्तन असं रंगात आलो भयानक, आणि मग ते विसरले ना दृष्टांत कुठला शंकर महाराज पवार, तुम्हाला सगळं माहिती। मग त्यांनी विचारलं मी काय सांगत होतो, एक जण बहादर होता, है का नाही? बहादर होता एक जण, मुले कीर्तन सांगत होता विठाला
होतो. हा मग तेच सांगतोय. विठाला विठाला मग ती परड्यात ना आपण त्या ठिकाणी ते आळूचं पान हातात घेत्या. तोडून आल्यानंतर त्या आळूच्या पानावर पाणी असं ओता तुम्ही थोडं असं हातात घेऊन. ते पान आहे ना पाण्याला चिटकून घ्यायचं का सरपंच. प्रपंच फार मोठा करायला सांगितलाय. नका त्यागो रांडा पोरे बांधा सोपा सोप्या माड्या घरे. प्रपंच त्यागा नाही सांगितला. फक्त प्रपंच आपण करायचा नाही. हे ईश्वराच्या कृपेने होता ही भावना आहे. म्हणजे ते आळूचे पान जसं पाण्याला चिटकून घेत नाही तसं आपण परमार्था म्हणजे प्रपंचात एकदम बुडून जायचं नाही. प्रपंच चिटकून घ्यायचा नाही. बरोबर का? खरं का खोटं? मग तुम्हाला प्रपंच चिटकलाय का तुम्ही प्रपंचाला चिटकलाय का चिटकला नाही? हे जद त्याद आपल्याला पाहायचं आहे. विठाला त्याप्रमाणे माय बाप म्हणजे हे जे सर्व काय प्रपंच आहे तो ईश्वराचा आहे. एक उदाहरण त्या ठिकाणी सांगतो. प्रपंच कसा आपण करायचा आहे. विठाला विठाला एक त्या ठिकाणी मुंबईचे फार मोठे सेठ धनाढ्य सेठ बर का. वासी मार्केटचे फार मोठे सेठ आहे का नाही. लय मोठे सेठ. त्यांच्या काय मनात आलंय पोरा नीट बस. हा तर त्या शेठजींच्या एक मुंबईचे प्रचंड मोठे श्रीमंत त्यांच्या मनात आलं वासी मार्केटचे बर की आपण 100 एकर जमीन घ्यावी. आणि त्यांनी 100 एकर जमीन घेतली. धरणाच्या कडेला नदीच्या कडेला 100 एकर जमीन घेतली. आणि म्हणले आता काय पैशाची कमी नव्हती. सेठजी भरपूर संपदा. मग त्यांनी काय केलं त्या शेतीमध्ये माय बाप हो म्हणले 1 नंबर पीक जास्त पैसे देणार लावायचं. साधं सुद्धा नाही लावायचं. मग द्राक्षाची त्या ठिकाणी बाग लावायची ठरवली. बरं द्राक्षाच्या बाग लावायला काय कमी खर्च येत नाही. 100 एकर जमिनीला कोट्यावधी रुपयाचा खर्च केला. बर ते खर्च कराय नियोजन करा. एक गडी तिथं ठेवा लागतो का नाही सालानं आहे का नाही. त्याला कसला गडी म्हणतात. घरगडी नाही शेतीत जे काम कर सालगडी सालानं नसतेत का माणसं. इकडं आता शेती छोट्या छोट्या त्या आपल्या पण मोठमोठ्या शेत्या असतात. शेती ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचं तसं असतं. सालानं एक जण ठेवला आणि ठरलं किती तुम्हाला सालानं द्यायचं. ओ मावशी बोल नका गपचिप चहा प्यायचा. चहा पिताना बोलायचं. खूप आनंदात प्यायचा. बोलायचं पकवास सांगतोय. बोलायचं नाही. बोलायचं ऐकायचं. खूप चहा प्यायचा. आपल्यात 12 वाजेपर्यंत ऑर्डर आहे. मग त्या मालकानं बघू नका. त्या मालकानं सांगतोय आज तिकडं जर कोणी बघितलं विठाला विठाला मगाशीच सांगितलंय घड्याळ्याला बघून भ्या वाटत नाही. भ्याज पासून हा मग त्या गडी ठेवला त्यांनी शेतीला काम करण्यासाठी. मग त्याला किती तुला वर्षाला सालानं किती पाहिजेत. आता सरपंच जाणकार माणूस आहेत या भागातले म्हणजे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. तर सालानं किती ठरलं असेल त्या गाड्याला तुमचा अंदाज आहे आपलं तुम्ही सांगा. 5-25 हजार ठरलं. पण ती शेट मोठं उदार होतं. त्यांनी 25 मागले. हे म्हणजे लाख धर 1 लाख ठरवलं. उदार शेट मोठे होते ना. आणि कोट्यावधी शेतीला खर्च केला आणि 1 लाख ठरलं. सगळी अशी आता 1 नंबर 100 एकर द्राक्ष आली. आता उद्याच्याला ती 10 दिवसात तोडा. एवढ्यात इतका मोठा पूर आला नदीला. ती पूर्ण द्राक्षी कुठे गेली समुद्राला. अरे इतका पाऊस झाला. सगळी
अरे 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 म्हणलं नुकसान झालं बरं का. मालक आला, त्यांनी पाहिलं नुकसान. वर्ष पूर्ण झालं होतं. सालगाड्याला किती ठरलं होतं? किती रुपये दिलं? 1 लाख ठरलं होतं. किती दिलं त्यांनी? दिलेलं ठरलंच की हो. वायदा ठरलेला कायच नाही का? वायदा ठरलाय ना. 1 लाख दिलं, विषय संपला. पुन्हा म्हणले हे आता म्हणले अजिबात नाही, हाय फाय अजिबात पीक घ्यायचं नाही, साधंच पीक लावा. 3 महिन्यात 4 महिन्यात येणार. मग लावला कांदा. 100 एकरात कांदाच लावून टाका म्हणले, काय झालं तर जाऊ द्या तिकडे वाहून. आणि कांदा 100 एकर लावला. गोण्या भरून सगळे ट्रॅक्टर ट्रक लोड झाले. आणि कांदा आता निघाला मार्केटला. गुलटेकडीला तिकडे मार्केट आहे ना, पुणा मार्केटला. दाना मार्केटला नाही, हा पुणा मार्केटला जवळ जी आहे ती. आणि तेवढ्यात बातमी आली, कांदा 500 रुपये किलो होतो का नाही? 500 रुपये किलो झाला. आणि 100 एखाद्या ट्रक किती झाले असतील? त्या किती कांदा किलो झाला असं? कोट्यावधी रुपयाचा मायबाप कांदा. सगळं पावती झाली, बिल झालं, सगळं झालं. वर्ष पूर्ण झालं होतं. पुन्हा काही दिवसानं वर्षानंतर मालक आला. सालगाड्याला किती ठरलं होतं? 1 लाख. किती दिलं? 1 लाख. मालकाचं कोट्यावधी रुपयाचं नुकसान झालं तरी गाड्याला किती रुपये? 1 लाख. आणि कोट्यावधीचा फायदा झाला तर गाड्याला किती? 1 लाख. आणि लक्षात ठेवा, आपल्याला जे ऐश्वर संपत्ती दुकान जे काय ज्याला दिलंय हे कोणाचं आहे? मालकाचं. मालक कोण आहे? पांडुरंग आहे. त्या मालकाचं आहे म्हणून जर आपण केलं तर आपल्याला सुख पण होणार नाही आणि दुःख पण होणार आहे. जे ठरलंय ते मिळल्याशिवाय राहणार नाही. याच्या नावी अभंगाचं 3रं चरण. संसारी असावे असून नसावे, संसारी असावे असून नसावे, संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असून नसावे, संसारी असावे असून नसावे, संसारी असावे असूनी नसावे, संसारी असावे असूनी नसावे, भजन करावे वेळोवेळी, भजन करावे वेळोवेळी, याचं जन्मी याचं जन्मी भजन सद्गुरुनाथ भगवान रवळेश्वर महाराज की जय. संसारी असावे हसोनी नसावे, भजन करावे कधी कधी वेळोवेळा, नेहमी भजन करावं. मग तू देव कृपा करेल. आहे का ना? आपल्याला सप्त्यामध्येच फक्त देवळ आठवतोय. पण या गावची परंपरा, इथं कट्ट्यावरती सगळी झोपा येतात का नाही? कट्ट्यावरती या गावची परंपरा आहे का? सगळी नवीन टीम इकडं असते झोपायला, सगळे येते ती म्हणजे आहे. मग माय बाप हो, असं प्रपंचात राहायचं. हा प्रपंच रामाचा आहे, मी त्याचा दास आहे म्हणून हा करायचा आहे. हे आपण यातून शिकलो. प्रपंच असा करायचा आहे. कर्माचा कर्ता बनायचं नाही, कर्माचा कर्ता बनायचं नाही माय बाप. जर ज्यावेळेस तुम्ही कर्माचं करते पण सोडलं, तुमचा परमार्थ आणि प्रपंच आपण साधला म्हणायचा. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे ताड बसा, सर्वजण ताड बसा, वागू नका.
विठोबा रखुमाई जय या नियमाप्रमाणे ज्यावेळेस त्या ठिकाणी साधक भक्तजन चिंतन करत करत त्या तत्वाला प्राप्त होतो, मग अशा भक्ताच्या दारामध्ये भगवान सुदर्शन चक्र घेऊन उभा राहतो. अभंगाच्या नामा म्हणे विठू भक्तांच्या द्वारी नामा म्हणे विठू भक्तांची द्वारी नामा म्हणे विठू नाम मन विठू भक्तांची नाम मन विठू भक्तांची याच जन्मी ओळखी करा ओळखी करा घेऊन याच जन्मी ओळखी करा याच जन्मी ओळखी करा याच जन्मी ओळखी करात्मा राम संसार संभ्रम भोगू नका माय बाप हो. यथामती यथा अवकाश या भंगावरती बोलण्याचा सहज प्रयत्न केलेला आहे का नाही. जे अनंत महाराज इंगळे, अनंत महाराज एवढं लहान असताना आळंदीला आमच्या पुढे आले, पण छान उत्तम आणि शांत विचाराचा हा बालक तो ते चिंतन करत करत अभ्यास करत करत आज अलंकार झाला. किती आनंद. आणि त्या ठिकाणी आल्यावर कळलं की या गावचं त्यांना आहे का ना जावय म्हणजे त्यांना प्राप्त होतंय, पण फारच आनंद वाटला. खरंच इथे कर्तव्यत आहे अशी ज्ञानी लोक. आणि या भागाचा असा आहे
म्हणजे पवार साहेब पण सांगतात, मी म्हणलोय मागाशी विधानसभेत त्या मंत्रिमंडळात गेल्यावर पवार साहेबांच्या जर त्या शर्टला लाल माती लागली तर म्हणायचं मावळात ना आलेत. हो रायरेश्वरची माती आहे. सरपंच खरं का खोट? ही माती जर एकदा इकडं लागली सोडत नाही. मयाळू माती आहे. आम्ही अजून सुद्धा सन 2012ला कनेक्ट झालोय. संपत अण्णाजी जे असल्यापासून ते सगळेच शिबिरं घेतली. शिबिरातील 10 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी शिकवलेले ही विद्यार्थी आहेत आमचे. आता आल्यानंतर किती आनंद झाला आम्हाला. हेच बाकीचं काय म्हणजे ते सर्व याच ठिकाणी मावळात एकदा मावळात जी माणूस आला पावडे महाराज झालं. किती दिवसाने येते